उत्पत्तीचे पुस्तक 36वा अध्याय. 36 अध्यायामध्ये 1 पासून ते 43 वचन आहे. या अध्यायामध्ये इसाकचा मुलगा एसावच्या वंशावळीविषयी या अध्यायामध्ये लिहून आहे. एक विचित्र संघटना याच्यामध्ये आपल्याला दिसतो. एसावला 3 बायका आहे. त्याचे 5 लेकरं आणि 10 नातू. या सर्वांचा जन्म कनान देशामध्ये झाले. पण हे सर्व एदोम देशामध्ये सेईर प्रांतामध्ये निघून गेले. करारच्या देशामध्ये यांचा जन्म झाले, पण करारच्या देशातून हे लोक बाहेर निघून गेले. याकूबचे लेकर करार केलेले देशाचा बाहेर त्या लोकांचा जन्म झाले. यांचा जन्म पद्नराममध्ये झाले, हारान प्रांताचे. पण ते लोक कनान देशामध्ये येऊन स्थिर झाले. एसावचे लेकर कनान देशामध्ये जन्म घेतले, पण देवानं त्याले सेईर प्रांतामध्ये घेऊन गेले. याकूबचे लेकर पद्नराममध्ये जन्म घेतले, पण देवानं त्या लोकाले तिथून आणून कनान देशामध्ये स्थिर केले. याच्याद्वारा आपल्याला एक सत्य कळतो. देवाचे उद्देश निष्फल नाही होत. देवानं अब्राहम सोबत करार केले आणि त्याच्या संतानाला देवच देश देऊन राहिले. इथे आपण विशेष रीतीनं माहीत करून घेईन. उत्पत्तीचे 36 अध्यायामध्ये 1 वचन पासून ते 5 वचनपर्यंत पहिला भाग. या भागामध्ये एसोला एदोम म्हणून नाव पडले आणि त्याला 3 बायका होते. 2 कन्या होती. एक अब्राहमचा मुलगा इश्माईल, त्याच्या कुटुंबातील एक कन्या होती. याच्याद्वारा 5 पुत्र उत्पन्न झाले आणि त्यांचे 10 नातूचं वर्णन आपल्याला इथे भेटतो. त्याच्यामध्ये एक मुलगी पण आहे. दुसऱ्या भागामध्ये 6 वचनपासून ते 8 वचनपर्यंत एसाव आपलं सर्व काय घेऊन सेईर प्रांतामध्ये चालले गेले. 9 वचनपासून ते 14 वचनपर्यंत याच्यामध्ये आपल्याला एसावची वंशावळी दिसते. याच्यामध्ये त्याचे नातूचे वर्णन पण आपल्याला मिळतो. 15 वचनपासून ते 19 वचनपर्यंत एसावचे मुलगे नायक झाले त्यांच्याविषयी याच्यामध्ये वर्णन मिळणार आपल्याला. 20 वचनपासून ते 30 वचनपर्यंत सेईर प्रांतामध्ये असलेला होईल, त्याचा मुलगाचा जन्म तिथे झाले त्याच्याविषयी ते लिहून आहे. सेईर होरी त्यांचे पुत्र आणि त्यांचे पुत्र नायक झाले. त्याला 7 मुलं झाले आणि एक मुलगी आहे. सेईरच्या घरी 20 लोक नायक आहे त्यांच्या कुटुंबामध्ये. सेईर होरी यांच्या घरी 27 लोकांचा कुटुंब होते. 29 वचनपासून तर 39 वचनपर्यंत एदोमच्या देशामध्ये इस्रायलमधून राजा होवाच्या अगोदरच याच्यामध्ये 8 लोक राजाचं वर्णन आहे. 40 वचनपासून तर 43 वचनच्या बधामध्ये एसावचे संतान नायक झाले त्यांच्याविषयी लिहून आहे. या रीतीनं उत्पत्तीचे 36 अध्याय याचे चांगले विवरण
करण्यात येणार. या अध्यायामध्ये याकूबचे भाऊ एसाव याच्या वंशावलीविषयी विकास आणि तो गेलेले सैर प्रांतामध्ये त्याच्या अगोदरच त्या देशामध्ये लोकांचा वास होता आणि त्या देशामध्ये असलेले संतान आणि त्यांचे नायकपण आपण याला स्पष्ट रीतीनं बघू. पहिला वचन. एसाव म्हणजे आदोम यांची वंशावाळ. एदोम म्हणजे लाल व्यक्ती. एसावचं अजून एक नाव एदोम पडला. मसूरची डाळ खायची त्यानं इच्छा केली होती. मसूरची डाळ लाल होती म्हणून त्याचं नाव लाल पडला. एसावनं कनानी कन्यातून बायका केले. एलोन हित्ती याची कन्या आधा. सिबोन हिवी याची नात म्हणजे अनाची कन्या अहलीबाम. या दोघी करताना त्याचे आई वडीलचे मन दुखी झाल्यानंतर हे गोष्टी त्याला कळले आणि त्याला कळल्यानंतर तो इस्माईलच्या कुटुंबातील जाऊन एक कन्या आणून तिला विवाह केले. आणि इस्माईलची कन्या नबोयोताची बहीण बासमात हा बायका त्याने केले. त्याला 3 बायका झाले. आदा, अहिलीबामा, बासमत या बायकाचे नाव आहे त्याचे. या तिघाला लेकरं झाले. एसावपासून आधेला अलिपाज व बासमेतेल रगुवेल हे पुत्र झाले आणि अलीबामोस याऊश यालाम व कोरा हे झाले. हे एसावचे पुत्र हे त्यास कनान देशात झाले. कनान देशामध्ये जन्म घेतलेले हेच पुत्र आहे म्हणजे 5 लेकरं. आता नातूची संख्या. नातू म्हणल्यानंतर अलिपाज याला 5 पुत्र होते. त्याची उपपत्नी होती, तिच्या पोटी त्याला अमालेक झाला. म्हणजे त्याला त्याच्या बायकोच्या द्वारा 5 लेकरं झाले आणि उपपत्नीच्या द्वारा 1 झाला म्हणजे 6 लेकरं झाले. म्हणजे आधाच्या द्वारा एलिपाज आणि एलिपाजच्या द्वारा 6 लेकरं. अहलीबामाच्या द्वारा 3 लेकरं झाले. तिच्या लेकराच्या द्वारा उत्पन्न झालेले नातूचं वर्णन याच्यामध्ये नाही आहे. आता इस्माईलच्या कुटुंबातील बासमत हिनं रगुवेलला जन्म दिले आणि रगुवेलच्या द्वारा 4 लेकरं झाले. म्हणजे बासमतच्या द्वारा 4 नातू, आधाच्या द्वारा 6 नातू, पूर्ण मिळून 10 लोक होते. एसाव कनान देशामध्ये असताना त्याला 5 लेकरं 10 नातूची त्यानं संपादन केले. 6 वचन आपण बघू. मग एसाव आपल्या स्त्रिया, पुत्र, कन्या, आपल्या घराची सर्व माणसे, आपले गुरढोरे व इतर जानवरे आणि कनान देशात संपादना केलेली धन ही सर्व घेऊन याकोब राहत होता तिथून तो दूर देश निघून गेला. दूर देश म्हणजे काय? सेईर होरी याचे जे पुत्र त्या देशी राहत होते त्या देशाचे नाव आहे. त्या देशामध्ये गेल्यानंतर याचे नाव एदोम असे पडले. जुन्या करारच्या इतिहासमध्ये कुठे आपल्याला एदोम असे नाव भेटले तर ते सैरची असलेली जागा
हे लोक तिथं गेल्यानंतर त्या भूमीला घेतले. एसाव त्याच्या बायकाला 3 जणे, त्याचे लेकरं 5 जण होते, त्यांचे लेकरं 10 जणे होते, आणि त्याच्या मुलीला आणि कनानमध्ये त्यानं बनवलेली संपत्ती घेऊन तो आपली मोठी संपत्ती घेऊन एदोम देशामध्ये आले. त्यांच्याकडं विस्तारण संपत्ती होती, यासाठी मिळून ते लोक निवास नाही करू शकले. असे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दुसऱ्या वेळी रेकॉर्डमध्ये येत आहे. दोघांकडे बहुसंपत्ती असल्यामुळे एका काळामध्ये दोघे मिळून एका स्थानमध्ये जगले होते. पण आता असे झाले की ते स्थळ त्या लोकाला पुरत नाही. तसेच याकोब कनान देशामध्ये आल्यानंतर त्यांची दुःखाची संपत्ती इतकी वाढली आणि ते स्थळ त्या लोकाला पुरणार नाही, म्हणून त्यांचे पशु इतके जास्त झाले का ते परदेशी असलेले जमीनवरत ते जागा त्या लोकाला पुरले नाही. एसाव सैर प्रांतामध्ये जाऊन तो निवास केले. एसाव म्हणजे एदोम. सैर प्रांतामध्ये तो जाऊन राहिले. काऊन एसाव तिथून निघून जाऊन राहिले? कारण कनान त्याचे आशीर्वाद नव्हते. देवानं याचा करार याकोब सोबत केले होते. देव महान आहे. इस्रायलचा इतिहासची पुस्तक सांगताना एदोमचे देश त्याच्या वारिसला दिले असे तिथे प्रगट केले. अनुवादच्या पुस्तकमध्ये मोशे एदोमच्या प्रांतामधून जायच्या वेळी मीनस त्या लोकाला एदोम देश दिले असं देवानं सांगितले. इस्रायली लोकांना कनान देश देवानं दिले आणि विविध लोकांना देवानं अलग अलग प्रांत देवानंच दिले असे देवानं सांगून घेतले. बंधूंनो आणि भगिनींनो, देव आपल्या इच्छाला इस्रायलच्या मध्ये पूर्ण करून राहिले असे आपल्याला दिसून राहिले. आपण 9 वचनपासून वाचू. सैर नामक पहाडी प्रदेशात राहणास आदोमी लोकात मूळ पुरुष एसाव यांची वंशावाळ. एसावचे पुत्रांचे नाव. एसावचे बायको आधा हिचे पुत्र अलिपाज आणि एसावचे बायको बासमात हिचे पुत्र रगुवेल. अलिपाज यांचे पुत्र तेमान, आमोर, सोपो, गतमा आणि कनाज हे होते. एसावचे पुत्र अलिपाज यांची तिमान म्हणून एक उपपत्नी होती. तिचे पोटी त्याला अमलेक झाला. अमलेक जाती इथूनच आली. तुम्हाला अमेलेकीचे इतिहास माहीत असन. अमालेकी आणि इस्रायलच्या मधामध्ये नित्यरीतीनं युद्ध होत होते. याची मोठी स्टोरी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये मिळणार. देवानं शाऊल राजाला सांगितले होते की अमेलेकी लोकांना सर्वांना नष्ट कर म्हणून. त्यानं देवाचा नाही ऐकल्यामुळे त्यांच्याद्वारा शाऊल राजाची हत्या झाली. एसावचे बायको आधाचे हीच वंश. रगुवेलचे पुत्र नाहात, जेरा, शामा व मिज्जा होते. एसावची बायको बासमात हिचे हाच वंश. सिबोनाची कन्या आना हिची कन्या अहिलाबाम ही जी एसावाची बायको, तिच्यापासून एसावला याऊश, यल्मा व कोरा हे पुत्र झाले. एसाव वंशातील सरदार झाले होते. एसावचा वडील पुत्र अलिपाज यांचे पुत्र सरदार तेमान, सरदार ओमोर, सरदार सापा, सरदार कानाज. याचा अर्थ आहे की त्यांच्या कुटुंबाचा विकास झाले. त्यांच्या कुटुंबाला हे लोक नायक झाले.
एसावचे 6 पुत्रसोबत इथे हे लोक आपल्याला सरदार दिसतो. सरदार कोरा, सरदार गातम व सरदार अमलेक ओधोम देशात अल्पिजा याचे पोटी हे सरदार झाले. हे आधीचे पुत्र. एसावचे पुत्र रघुवेल यांचे पुत्र हे सरदार नाहात, सरदार जेरा, सरदार शमा, सरदार मिज्जा. हे सरदार रघुवेल आधोम देश झाले. एसावची बायको बासमात हिचे हे पुत्र. एसावची बायको अहिलिबामा हिचे पुत्र हे सरदार यौश, सरदार यालाम, सरदार कोरा. हे सरदार एसावचे बायको अहिलिबामा अनाची कन्या हिला झाले. आदोम म्हणजे एसाव याचा हा वंश, त्यातील सरदार हे होते. आता 20 वचनपासून तर 30 वचनपर्यंत साईर होरी यांचे वंशावळीचा वर्णन याच्यामध्ये आहे. एसो या देशामध्ये गेले होते ना, याच्या अगोदरच हे लोक होते याचा वर्णन इथे आहे. हे लोक एसावचे कुटुंबातील नसते आणि एसावचे वारिसदार नाही. 20 वचन. सेईर होरी यांचे जे पुत्र त्या देशात राहत होते ते हे लोटान, शोबाल, सिबोन व आना, दिशोन, एसार व दिशान. 7 लेकरं. हे लोक या देशासाठी सरदार ठरले. इथे एकेका जणाले किती लेकरं होते याचं वर्णन देऊन राहिले. लोटांचे 2 पुत्र होते, होरी व हेमन. शोबलाचे पुत्र आल्वान, मनहात, एबाल, शोपो व ओनाम होते. सिबोनाचे पुत्र अय्या व अन्ना हे होते. आणि सिबोनला कन्या होती, तिचे नाव अहिलिबामा. हिला एसावनं विवाह केले होते. आनाचे पुत्र दिशोन. दिशोनचे पुत्र हेमदान, एशबान, इत्रोन, करन होते. एसराचे पुत्र बिल्हान, जवान व आकान होते. दिशांचे पुत्र ऊस व आरान हे होते. सर्व लोक मिळून 27 जण होते. ह्यापैकी जे सरदार झाले ते हे आहे: सरदार लोटान, सरदार शोबाल, सरदार सिबोन, सरदार आना, सरदार दिशोन, सरदार एसार, सरदार दिशान. सेईर देशातील होण्याचे सरदार हे होते 7 जण. या 10 वचनमध्ये होरीचे वंशावळीतून 27 लोकचं वर्णन इथे आपण बघितले. 31 वचनपासून ते 39 वचनपर्यंत आपण बघितले तर एदोमचे राजा, इस्रायलचे राजा याच्या अगोदरच इस्रायलचे राजा शाऊलपासून आरंभ झाले. म्हणजे मिस्र देशातून निघून कनान देशामध्ये आल्यानंतर यहोशूच्या अगुवाईमध्ये वाटप होऊन शमूएलच्या काळामध्ये पहिले राजा शाऊल इस्रायलला मिळाले. असे इस्रायली लोकाला राजा बनासाठी खूप वेळ लागले. एसो गेलेले एदोम देशामध्ये 7 राजा आले. त्यांचा वर्णन 31 वचनपासून ते 39 वचनपर्यंत लिहून आहे. तेव्हापर्यंत इस्रायली लोकांचे राजा लोक परिपालन नाही केले असे पवित्र देवाने लिहिले. देवानं काळाले मनुष्याला आणि त्यांचे नाव आणि देश आणि देशाचे नाव याचं वर्णन देव स्पष्टानं करून राहिले. कारण काय, इतिहास स्पष्ट रीतीने मनुष्याला समजासाठी. बायबलचे इतिहास, बायबल सत्य आहे म्हणून पुरावा देतो.
हे एक मनुष्याचा कल्पनाच्या द्वारा उत्पन्न झालेले कथा नाही आहे. हे इतिहास आहे, हे घडलेली घटना आहे. असे समजासाठी काळ, लोक, देश स्पष्ट रीतीने पवित्र आत्मा देवाने हे सर्व लिवाले लावले. इस्रायलच्या लोकांवर कोणी राजानं राज्य करण्यापूर्वी आदोम देश ज्या राजानं राज केले तो हे बोराचा पुत्र बेला याने आदोमात राज्य केले. त्याची राजधानी दिनबा हे नगर होते. बेला मेल्या वस्त्र येथील जेराचे पुत्र योबाब त्याचे गादीवर बसला. योबाब मेल्यावर तेमानी यांच्या देशात हुश्मा त्याच्या गादीवर बसला. हुश्मा मेल्यावर बेदाद याचा पुत्र हादाद त्याच्या गादीवर बसला. यांचे मोवाब मैदानात मिधानाची मोड केला. त्याची राजधानी अवित शहर होते. हादाद मेल्यावर मस्क्रे येथील समला त्याचे गादीवर बसला. समला मेल्यावर फारत नदीच्या तीर रहोबोत नामक नगर होते. तिथं शौल त्याचे गादीवर बसला. शौल मेल्यावर अकबोराचे पुत्र बाला हनान त्याच्या गादीवर बसला. अकबोराचा पुत्र बाल हनान हा मेल्यावर हादार त्याचे गादीवर बसला. त्याची राजधानी पाओ होती. त्याच्या बायकोचे नाव महेटेबल ही जहाबाजी कन्या जी मत्रेत तिची कन्या होती. 8 राजा झाले. इथे 8 राजाचे नाव आपल्याला इथे दिसत आहे. हे 8 राजानं क्रमानं आपले शासन केले. यांचे शासनमध्ये एदोमची वंशावळी विकास झाली असे आपल्याला दिसतो. आपण 40 वचनपासून ते 43 वचनपर्यंत बघले तर वंशाचे अनुसार, स्थळाचे अनुसार एसावचे झालेले राजाचे नाव इथे दिले आहे. सरदार तिमान, सरदार आल्वा, सरदार येतेच, सरदार अहिलिबामा, सरदार एला, सरदार पिनोन, सरदार कानाच, सरदार तेमान, सरदार मिसबार, सरदार मगदिएल व सरदार इराम. आदोम वंशावलीत जो देश वतन करून घेतले त्यातले त्यांच्या वस्तीप्रमाणे त्यांचे हे सरदार होतो. अधोमी लोकांचे मूळ पुरुष एसाव याचा हा वृत्त. इथं आपल्याला 12 सरदार दिसत आहे. एसावला सोडून 11 आहे आणि एसावला धरून 12 नायक आपल्याला इथे दिसत आहे. ते लोक आपल्या देशाच्या अनुसार, वंशाच्या अनुसार, त्यांचे गोत्राचे अनुसार, त्यांचे स्थळाचे अनुसार त्यांचे विकास होत चालले. या रीतीनं पवित्र आत्मादेव खूप स्पष्टाने एसावचे वंशावलीविषयी लिहिले. कारण हा इतिहास माहीत झाले पाहिजे हे अतिमुख्य विषय आहे. कनानी हा शब्द आपण बघत असताना या कनानमध्ये एसावला 5 पुत्र आणि 10 नातू झाले होते. कनान देशाविषयी आपण ऐकलो आणि कनानी लोक म्हणजे का आहे? नोहाचे पुत्र हाम तो कनानी आहे. नोहाचा पुत्र शेम, हाम, यापेत. शेमच्या वंशावलीतून अब्राहम आले. हामच्या वंशावलीतून कनान आले. कनान शपित झालेला व्यक्ती होता. कारण का आहे? नोहाचे नग्नपण हामनं बघितले, याकरिता कनान शपित झाला. कनान सर्व्याचा दास होणार असे सांगितले. कनानच्या खाली असलेले देश आपण पवित्र शास्त्रामध्ये बघितले तर फालस्ती, सिरिया, लेबनॉन,
जोर्दान याला आपण मिडल ईस्ट म्हणतो. आता आपण लेबनॉनची संतान पूर्ण कनानमध्ये आहे असे आपल्या मॉडर्न टाईममध्ये आहे असे म्हणतो. एसाव कनान देशातून निघून होरी साईर प्रांतामध्ये जे निवास होते त्याच प्रांतामध्ये तो पण येऊन निवास केले. त्या देशामध्ये त्यांचे विकास होऊन ते लोक प्रबल होऊन त्या देशाला त्या लोकांना घेऊन घेतले आणि ते लोक त्या देशाचे राजा झाले. याचा इतिहास आपल्याला 36 अध्यायामध्ये मिळाले, याचा वर्णन झाले.